गोलंदाज आदित्य 8च्या अंतिम फेरीत प्रवेश. आता होणारा सामना हा एलिमिनेटर मॅच असेल. जो संघ जिंकेल तो सेमीफायनल मध्ये जाईल आणि जो संघ हरेल तो थेट या स्पर्धेतून बाद होईल. म्हणजे ही नॉकआउट मॅच असेल. युवा मंच आपल्याला एक संधी आहे. जो संघ या सामन्यात जिंकेल तो आपल्यासोबत एक सेमीफायनलची मॅच खेळेल. इच्छापूर्ती मुक्ताई विरुद्ध विक्रम 11, ज्यांनी संपूर्ण मुंबईमध्ये आणि आपल्या शिवडी विधानसभेत ज्यांनी ओरम मध्ये आपलं असं फलंदाजीने नाव कमवलं, असा हा मूर्ती लहान पण कीर्तिमान असा फलंदाज निलेश दारवडकर. ही इज ऑन स्ट्राइक. सुंदर असा फटका निलेशच्या बॅटमधून. पंचांचा इशारा 2 धावांचा. वैयक्तिक आणि संघाचं खातं या ठिकाणी निलेश उघडलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती येत आहेत 2 धावा. मागील झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार जातोय नन अदर दॅन मॅन इन फॉर्म नॉट आउट राकेश. राकेश आपल्या सामनावीरच्या पुरस्कारासाठी स्टेजवरती यायचंय. खूपच सुंदर. वाह वाह. निलेश दारवडकर सारखा मोठा फलंदाज स्टेजवरती यायचंय. या ठिकाणी बाद होतोय. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती लकी यांच्या मार्फत. लकी आहे खरंच आपल्या विक्रम 11 संघासाठी लकी ठरलेत. या ठिकाणी मागील झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार मी सचिन भाऊ पडवा यांना विनंती करतो की मागील झालेल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार द्यायचा आहे तो राकेश याला. भाऊ, तिन्ही सामन्यामध्ये हा फलंदाज नॉट आउट राहिलाय आणि 3 पैकी 3 सामन्याचा सामनावीर देखील याच खेळाडूला मिळेल. राकेश, सुंदर असं गोलंदाजी आणि फलंदाजी अष्टपैलू कामगिरी राकेश यांची. स्टेजवरती कॅमेरा देखील ऑन करायचा लाईव्ह. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याच गोलंदाजीवरती लकी यांचं. धावसंख्या झाली ती 4. हॅलो हॅलो. वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग. भाऊ, या ठिकाणी आपणास एक सूचना सांगू इच्छितो आणि एक अभिमानास्पद गोष्ट या ठिकाणी आपल्याला या मैदानात पाहायला मिळते की जो विक्रम 11 संघाचा एक खेळाडू आहे ब्लू कॅप मध्ये, तो तोंडाने आणि बोलू शकत नाही आणि कानाने ऐकू शकत नाही असा मुकबधीर खेळाडू आहे आणि तो आपल्या भारताला रिप्रेझेंटेट करतो मुकबधीर संघामध्ये. एक अभिमानास्पद गोष्ट. आपल्या शिवडीमधील राहणारा खेळाडू जोरदार टाळ्या झाला पाहिजे या अविनाशसाठी, जो महाराष्ट्र आणि इंडिया या दोघांसाठी टीम मध्ये सिलेक्शन झाले. अविनाशांचं अभिनंदन अविनाश. असंच शिवडीचं नाव आणि आपल्या कुटुंबाचं आणि वैयक्तिक नाव मोठं करावं हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना. इंडिया या दोघांसाठी टीम मध्ये सिलेक्शन झाले. अविनाशांचं अभिनंदन अविनाश. असंच शिवडीचं नाव आणि आपल्या कुटुंबाचं आणि वैयक्तिक नाव मोठं करावं. वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग सामन्यामध्ये
आपल्याला वेळोवेळी आपल्या मंडळाला सहकार्य करणारे मंडळाचे सल्लागार माननीय श्री सचिन भाऊ पडवळ यांचा सत्कार करतील। मंडळाचे हितचिंतक बाळाधुरी शाल व पुष्पगुच्छ तसेच सन्मान चिन्ह देऊन सचिन भाऊंचा सत्कार या ठिकाणी होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरात सचिन भाऊंचं स्वागत करायचे। धन्यवाद भाऊ। हॅलो हॅलो प्रभाग क्रमांक 206 चे शिवसेना कार्यसम्राट नगरसेवक सचिन भाऊ पडवळ। हॅलो मी सचिन भाऊंना विनंती करतो की आपल्या मंडळाचे हितचिंतक श्री बाळाधुरी यांचा देखील आपण सत्कार करायचा आहे। मी सचिन भाऊंना विनंती करतो आपण बाळाधुरी यांचा देखील सत्कार करायचा आहे। हॅलो मी या ठिकाणी सचिन भाऊंना विनंती करतो की आपल्या या वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळासाठी आपलं मनोगत व्यक्त करायचंय। इच्छापूर्ती महालक्ष्मी प्रीमियर लीग या प्रीमियर लीगच्या स्पर्धेचा दुसरा दिवस अंतिम दिवस कालपासून 2 फॉर्मॅटमध्ये ही मॅच आयोजित केली होती। त्यातील एक फॉर्मॅट म्हणजे मंडळातील खेळाडूंचे संघ करून त्यांच्यामध्ये स्पर्धा खेळण्यात आलेली, ज्यातले आता एक मॅच चालू आहे सेमीफायनलची। आणि दुसरा फॉर्मॅट म्हणजे शिवडी प्रभाग क्रमांक 206 मधील जे काही संघ आहेत अंडरम खेळणारे त्यांची देखील मॅचेस या ठिकाणी खेळण्यात आल्या होत्या। आणि त्यातील गणेशबागचा राजा आणि सत्वाची माहुली या महालक्ष्मी माऊली म्हणजे म्हाडा बिल्डिंग मधली आपली टीम, या दोन्ही टीम आता अंतिम फेरीमध्ये आलेल्या आहेत। त्यांचा सामना आता थोड्या वेळात चालू होईल। आणि अतिशय कालपासून चांगली स्पर्धा सकाळी 10 वाजता जी स्पर्धा चालू झालेली आहे, जवळजवळ 2 दिवस ही स्पर्धा चालू आहे। आणि आता मला वाटतं 1 तासामध्ये 1 ते 2 तासामध्ये ह्या दोन्ही फॉर्मॅटमधील अंतिम विजेता संघ या ठिकाणी ठरेल। चांगल्या खेळाडूंनी अतिशय चांगल्या तऱ्हेने स्पर्धा गाजवली। दोन्ही फॉर्मॅटमधील आयोजकांनी चांगलं आयोजन केलं। आणि पुन्हा एकदा मी नेहमी सांगत असतो की अशा IPL स्पर्धा ज्या असतात, IPLच्या धर्तीवर आपण भरवतो, त्या स्पर्धांमध्ये खूप चांगलं खेळाडूंचं कम्फर्टनेस असतं। म्हणजे वरिष्ठ खेळाडू, ज्युनियर खेळाडू हे सर्व एकत्र खेळतात आणि अतिशय चांगलं वातावरण त्या मंडळामध्ये तयार होतं, त्या संस्थेमध्ये तयार होतं। आणि ह्या वातावरणाचा फायदा हा संस्थेच्या आणि मंडळाच्या उपक्रमामध्ये नेहमी होत असतो। म्हणून मी अशा मॅचेसला नेहमीच पाठिंबा देत असतो, त्या ठिकाणी मुद्दामून आवर्जून उपस्थित राहतो आणि अशाच मॅचेस दरवर्षी घडवाव्यात अशी माझी नेहमी विनंती असते। तरी मी आयोजक आणि खेळाडूंचं दोघांचं अभिनंदन करून अंतिम विजेता जो संघ जाईल त्यांना शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आता दोन्ही संघ जे सेमीफायनल खेळत आहेत त्यांना पण शुभेच्छा देतो। गणेशबागच्या राजाला शुभेच्छा देतो। त्याचप्रमाणे आमची महालक्ष्मी सत्वाची माऊली या मंडळाला देखील शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भाऊ। आपलं मार्गदर्शन नेहमी आपल्या मंडळासाठी नेहमीच मोलाचं राहील। वेळात वेळ काढून आपण भेट दिल्याबद्दल मी वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळाच्या वतीने तुमचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार मानतो। पुन्हा एकदा मॅचकडे वळूया। धावसंख्या झाली आहे ती 12। तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू आणि सुंदर असा फटका यशवंत गोरड यांच्या बॅटमधून येतोय खणखणाती सीमारेषा पार आणि येतोय महालक्ष्मी चौकार। धावसंख्या झाली आहे ती 12। तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू यशवंत गोरड एक अनुभवी आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व। सुंदर असा प्रहार अविनाशच्या गोलंदाजीवरती यशवंत यांच्या बॅटमधून
धावसंख्येत भर या चौकाराच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे ती 16. यशवंत गोरड यांच्यासाठी मंगेश जाधव यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी 10 रुपये रोख रक्कम पारितोषिक आलेले. सुंदर असा फटका, त्याचबरोबर सुंदर असं क्षेत्ररक्षण लकी यांच्या मार्फत बाउंड्री लाईनच्या दिशेने. संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 19. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या झाली ती 19. चार चेंडू झालेले आहेत. प्लीज पंचा सामना सुरू करायचा. यशवंत गोरड, वेळेचं बंधन आहे, आपल्याला अजून 4 सामने खेळवायचे आहेत. पंचमीतील सामन्याला सुरुवात करायची. अविनाश, सुंदर असा स्लोअर वन, त्याचबरोबर सुंदर असा फटका ऑफसेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया पंचांचा निर्णय. पंच शंकर यांनी धावचित घोषित केलेला आहे. सुंदर असं रनिंगचा प्रयत्न, सुंदर असा स्लोअर वन, त्याचबरोबर सुंदर असा फटका ऑफसेटच्या दिशेने झालाय. तो फलंदाज पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुजल, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 20. ट्वेंटी 20 20 20. बरोबर हे झालंय. नितीन ओव्हर संपली ना त्याला बोलवायचं वरती अविनाश. हा अविनाशचं तर करूया भाऊंच्या हस्ते, पण पहिली फायनल त्यांची खेळायची की तुमची खेळायची? यांची पहिली फायनल आमची खेळायची मंडळाची, तुमचे नंतर त्यांची खेळूया. नाही ना, पहिलं डिसाईड करतो आम्ही. मग ते आधीच करू, मग तुला आधीच सांगितलं मी, ते डिसाईड कर. पंचांनी डेड बॉलचा इशारा. प्रेक्षक वर्गाने एक सांगू इच्छितो, हा जो गोलंदाज आहे त्याला ऐकता आणि बोलता येत नाहीये, परंतु आपला शिवडीमधील हा गोलंदाज, परंतु आज भारताचं प्रतिनिधित्व करतोय आणि मिळते त्याच्या गोलंदाजीवर विकेट. फलंदाज होते बाद. सुंदर अशी गोलंदाजी. सांगू इच्छितो, हा जो गोलंदाज आहे त्याला ऐकता आणि बोलता येत नाहीये, परंतु आपला शिवडीमधील हा गोलंदाज, परंतु आज 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती आता
किती डुबी आहे? हॅलो 24 चेंडूत 27 धावांची गरज विक्रम 11 या संघाला. स्ट्राईकला आहे तो आत्ताच ज्याचा आपण सत्कार केला अविनाश. नॉन स्ट्राईकला आहे तो सर्वेश. गोलंदाजीसाठी प्रमोद. पहिला चेंडू पंचांचा इशारा नो बॉलचा. पुन्हा एकदा नो बॉल. सुंदर असा प्रहार अविनाशच्या बॅट मधून. तेव्हा एक तेव्हा रन नाही काढला. धावसंख्या झाली ती 3. सुंदर असा फटका या ठिकाणी सर्वेश मार्फत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 4. एक चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक अविनाश. सुंदरसा फटका सर्वेश मालप यांच्या पाठमधून खणखणाती प्रहार. त्याचबरोबर सुंदर असं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या दिशेने. सुंदर क्रिकेट पाहायला मिळते. सुंदर फटका सुंदर क्षेत्ररक्षण. ऑन स्ट्राईक अविनाश. ऑफसाईडच्या दिशेने टोवला चेंडू. केवळ एकच धाव. संघाची धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 7. पाहूया पंचांचा इशारा. पंचांनी केले धाव बाद. अविनाश होतोय धावचीत. मोठा धक्का विक्रम 11 संघाला झाली ती या ठिकाणी. 7 धावा. और 5 चेंडू 7 धावा. संघाची धावसंख्या झाली ती 7. पहिल्या षटकातील एक चेंडू शिल्लक. पहिला धक्का अविनाश यांच्या स्वरूपात विक्रम 11 संघाला. 1 टू गो. 5 चेंडू 7 धावा. बॅट्समन हार आहे ना. कोण आहे? ऋतिक. नाही नाही लक्की लक्की. पण ह्याला काय वर दिली प्रमोदला? चांगला बॉल नाही लागला. बॉलर त्याचा म्हणून खेळा. नवीन आलेला फलंदाज लकी. सुंदर क्षेत्ररक्षण निलेश दारवडकर यांच्या मार्फत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विक्रम 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती आता 8. 18 बॉल थोडा वेळ बोल ना. फ्रेश होतो ना सेमी फायनलला. तुला नाही ना. गोलंदाजी करतील निलेश. त्यांचा सामना करेल लकी. ओ वाईट. पंचांचा निर्णय वाईट. संघाची धावसंख्या झाली ती 10. एक चेंडू 10 धावा. आणि हा डिक्लेअर स्वरूपात 1 धाव सर्वेशांना. संघाची धावसंख्या झाली आहे ती 11. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि नो बॉल. नो चेंडू. दोन चेंडू 13 धावा. सुंदर असा चेंडू आणि तो
सुंदर असं क्षेत्ररक्षण मुक्ताईकडून. संघाची धावसंख्या झाली ती 14. आणि सर्वेश बाद झालेत. खूप मोठा धक्का विक्रम इलेव्हन या संघाला. सर्वेश यांकडून धाव बाद झालेत. ते सर्वेश उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण मुक्ताई टीम कडून. संघाची धावसंख्या झाली ती 15. 4 चेंडू 15 धावा. पुढील नो आला ना. पुढील नॉन स्ट्राईकला केदार. सुंदर असा चेंडू आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण मुक्ताईकडून. सीमा रेषा पार. नॉन स्ट्राईकला केदार. वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती महालक्ष्मी प्रीमियर लीग पर्व 8वा दिवस 2. षटक तसेच 20 संघाची धावसंख्या झाली ती 20. 12 चेंडूत 7 धावाची आवश्यकता विक्रम इलेव्हन या संघाला. बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. पुढील गोलंदाज सुजल. एक धाव घेण्यात यशस्वी विक्रम इलेव्हन. संघाची धावसंख्या झाली आहे ती 21. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. आणि निर्धाव चेंडू सुजल यांचा लकी यांना. पंचांनी अपील धुडकून लावलाय आणि षटक. दोन चेंडू बाकी आहेत. संघाची धावसंख्या झाली ती 24. आमचे मित्र प्रतीक बने समालोचकचा माईक घेतील. भीती वाटते ना बोलताना. धावसंख्या झाली ती 24. असा आवाज पाहिजे ना दादा. सुंदर अशी चोरटी धाव या ठिकाणी विक्रम इलेव्हनच्या फलंदाजामार्फत. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 25. अजून देखील 2 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. नॉकआउट मॅच विक्रम इलेव्हन. आपण जर हा सामना जिंकला तर थेट सेमीफायनल मध्ये युवा मंच या संघासोबत आपला सेमीफायनलचा सामना यानंतर लगेच खेळवला जाईल.
मुक्ताई 6 चेंडू 2 धावा. आणि स्कोअर लेवल झालेला आहे, स्कोअर बरोबरीत झालेला आहे. 1 धावाची गरज सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विक्रम 11 संघ आणि विनिंग फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय विक्रम 11 संघातर्फे. आणि सेमीफायनल मध्ये थेट प्रवेश भावेश युवा मंच विरुद्ध विक्रम 11 या संघाचा सेमीफायनलचा सामना थोड्याच वेळानंतर खेळवला जाईल. या ठिकाणी वीर अभिमन्यू दीपोत्सव मंडळ आयोजित इच्छापूर्ती श्री महालक्ष्मी प्रीमियर लीग, आम्हाला या प्रीमियर लीग सामन्यासाठी ज्यांनी असं मोलाचं असं सहकार्य केलं, नवीरच्या पुरस्कारासाठी स्टेजवरती यायचंय असे आमचे मित्र मंडळाचे हितचिंतक